नमस्कार मित्रांनो, सुखी आणि समृद्ध आयुष्याचा राजमार्ग मिळवण्यासाठी आपण मिरॅकल मॉर्निंग या ब्रह्ममुहूर्तावरील वर्कशॉपसाठी आपली नोंदणी केलेली आहे. आपला प्रवास सुरू होतो आहे. मात्र या प्रवासामध्ये तुम्हाला हवं ते मिळवून देणारं रहस्य जाणून घेण्यासाठी आणि ते रहस्य तुमच्यासाठी काम करावं, यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक टूल आहे. ते टूल म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स, ध्यान आपण यात ट्राय करणार आहोत. मात्र मेडिटेशन किंवा ध्यान या सगळ्या बाबतीमध्ये अनेक लोकांचे बरेचसे समज आणि गैरसमज असतात. तुमच्यापैकी काही लोक असतील ज्यांनी यापूर्वी ध्यान किंवा मेडिटेशन केलेलं आहे. काही लोक असतील ज्यांना ध्यान किंवा मेडिटेशनबद्दल काहीच माहीत नाही. साधारणतः एक लेमॅन म्हणजे ज्याला मेडिटेशनबद्दल काहीच माहीत नाही, त्याला ध्यान किंवा मेडिटेशन हा शब्द जरी उच्चारला तर समोर काहीतरी भगवे कपडे घातलेला, पांढरे कपडे घातलेला कुठला तरी संत जो सगळं सोडून ध्यान करतोय, ही एक कल्पना डोळ्यासमोर होती. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मेडिटेशन आणि ध्यान हे आपल्याला जगामध्ये परमेश्वराकडनं भेटलेलं सगळ्यात मोठं वरदान आहे, ज्याचा वापर करून आपण अगदी काही क्षणात आपल्या मनाची परिस्थिती म्हणजे मनस्थिती चेंज करू शकतो. आणि मनस्थिती चेंज झाली की आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला लागतात. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खूप लोकांना वाटतं की मेडिटेशनसाठी माझा स्वतःच्या मनावर ताबा असायला पाहिजे. मात्र मित्रांनो, या ठिकाणी ही गोष्ट उलटी आहे. मनावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. ओके, सो मेडिटेशनमध्ये खूप काही आपल्याला तांत्रिक, टेक्निकल किंवा वैदिक पद्धती अवलंबायच्या आहे. असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ते सबशेल तुमच्या डोक्यातनं काढून टाका. मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून आपल्याला स्वतःसोबत विचार कमीत कमी करून स्वतःसोबत घालवायचा वेळ म्हणजे मेडिटेशन, माझ्या एक सोप्या मराठी भाषेमध्ये. साधारणतः मेडिटेशन करताना पद्मासनात प्रेफर केलं जातं किंवा अर्ध पद्मासनात किंवा सुखासनात म्हणजे सरळ मांडी घालून, किंवा मेडिटेशन करताना तुम्हाला अगदी बसण्याची अडचण असेल तुम्ही खुर्चीवर बसू शकता, आणि खुर्चीवर बसण्याची अडचण असेल तर तुम्ही झोपून देखील मेडिटेशन करू शकता. त्यामुळे तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्यात आहात, तुमच्या शरीराची काय परिस्थिती आहे, याचा आणि मेडिटेशनचा काही संबंध नाही आहे. सो तुम्हाला बसून, झोपून किंवा खुर्चीवर बसून, पद्मासनामध्ये, सुखासनामध्ये जे काही तुम्हाला शक्य होईल त्यामध्ये सहज ध्यान करायचं आहे. दुसरी गोष्ट, हे ध्यान करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे श्वासांवर आपलं लक्ष केंद्रित करणं. ध्यान आपण करत असताना आपल्याला विचार कमीत कमी यावे यासाठी आपण आपला जो श्वास शरीरात जातो आहे आणि बाहेर येतो आहे नाकाच्या टोकापासून, त्या टोकावर आपल्याला आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे, म्हणजे आपल्याला मेडिटेशनमध्ये मदत होईल. दुसरी गोष्ट, डीप ब्रीथिंग नावाची टेक्निक याच्यामध्ये शिकवली जाणार आहे, जी मी तुम्हाला इन डिटेल घेईल. मात्र आत्ता तुम्हाला अभ्यासासाठी डीप ब्रीथिंगचा एक काउंट मी देणार आहे. त्या काउंटनी तुम्ही एक 2-5 मिनटाचा अभ्यास करा. डीप ब्रीथिंगमध्ये आपण साधारणतः 4 काउंटपर्यंत श्वास आतमध्ये घेणार आहे. ओके, त्यानंतर 4 काउंटपर्यंत त्या श्वासाला आपण होल्ड करणार आहोत, म्हणजे मध्येच आपल्या छातीमध्ये त्या श्वासाला दाबून ठेवणार आहोत. आणि 6 काउंटपर्यंत म्हणजे अगदी हळुवारपणे आपण तो श्वास परत बाहेर सोडणार आहोत. आणि त्यानंतर परत एकदा श्वास आपल्या पूर्ण शरीरातील वायू म्हणजे छातीतनं, आपल्या फुफ्फुसातनं हवा पूर्ण बाहेर निघाल्यानंतर परत एकदा 4 काउंटपर्यंत आपण होल्ड करणार आहोत. आणि त्याच्यानंतर 4 काउंटपर्यंत आपण श्वास मध्ये घेणार आहोत. हा ऑडिओ तुम्ही रिपीट ऐकू शकता. हे काउंट्स तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही ठरवू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला या सुखी आणि समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली मिळवताना हे जे मेडिटेशन्स किंवा ह्या पूर्ण 5 दिवसाचा प्रवास करायचा आहे ना, यामध्ये एक काळजी घ्या की तुम्ही साधारणतः डिस्टर्बन्स फ्री, म्हणजे तुमच्या घरात सकाळची तयारी करताना जी लगबग गडबड असेल तिचा तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही अशी जागा निवडा. आपण शक्यतो ब्रह्ममुहूर्त यामुळे निवडला आहे की कुठलं डिस्टर्बन्स नको, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, वाहनं यांचा आवाज. आणि दुसरी गोष्ट, या ब्रह्ममुहूर्तामध्ये एकंदरीत सगळ्या जगातच एक चैतन्य असतं, एक वेगळीच ऊर्जा असते. मात्र त्यातही आणखी ॲडिशनली तुम्ही घरात सगळ्यांना कल्पना द्या की पुढचे 5 दिवस माझं या प्रकारचं सेशन आहे. 5:30 ते 6 कृपया डिस्टर्ब करू नका. आवाज घरात कमीत कमी करा. तुम्हाला शक्य असेल तर आणि तुमच्याकडे उपलब्धता असेल तर एका सेपरेट खोलीमध्ये करा. ती खोली शक्यतो नीटनेटकी आवरलेली, साफसूफ केलेली असायला पाहिजे, जेणेकरून त्या प्रसन्न वातावरणात, म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही पूजा करताय देवघरात, त्यावेळेस तुमचं चित्त, तुमचं मन आणि ती जागा तुम्ही किती स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करता, सेम तसंच करायचं आहे. कारण
या 5 दिवसामध्ये तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण, नवीन कलाटणी, एक पॉझिटिव्ह चेंज देणारे अनेक बदल आपल्याला अनुभवायचे आहेत. सो मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्ही तयार असालच या सगळ्या गोष्टींना अनुभवण्यासाठी. खूप जबरदस्त अनुभूती असणार आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे की ध्यान, मेडिटेशन आणि जे सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या सिक्रेट्सला अनुभवल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटणार आहे की मला हे 5 वर्षापूर्वी गाणे कळालं. सो तुमच्या सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. भेटूयात ऑनलाईन.